मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातमीपत्र. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या किल्ले मच्छिंद्रगड येथील कंपोस्ट खत प्रकल्पामुळे गावातील जनतेच्या आरोग्यास, मयी प्रदूषणामुळे जीवितास धोका. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने किल्ले मच्छिंद्रगडमध्ये ऊस गायब करून ऊसाच्या चिपाडापासून निर्माण होणारी मयीचा कंपोस्ट प्रकल्प उभारलेला आहे. आजची वास्तुस्थिती पाहता त्या कंपोस्ट प्रकल्पामुळे संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी मयी मिश्रित झालेले आहे. तसेच मयीमधून वाहणारे मयी मिश्रित पाणी शेतात ये जा करण्याच्या वाटेवरती वाहत असल्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. तसेच संपूर्ण गावात मयी मिश्रित पाण्याच्या वासाने आरोग्यास हानिकारक असे प्रदूषण पसरले जात आहे. त्यामुळे लहान लहान बालकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सदरचा कंपोस्ट प्रकल्प त्वरित बंद करावा या मागणीसाठी आज किल्ले मच्छिंद्रगड गावच्या वतीने काही मान्यवरांच्या उपस्थितीत आज वरिष्ठांना लेखी निवेदन देण्यात आलेले आहे. कंपोस्ट प्रकल्प त्वरित बंद न केल्यास सांगली जिल्हा प्रदूषण विभाग तसेच पुणे विभाग यांच्या कार्यालयासमोर वेळेप्रसंगी तीव्र स्वरूपात लढा उभारला जाईल असे लेखी निवेदन या ठिकाणी देण्यात आले. या बातमीचा आढावा घेतला मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे. मी रामचंद्र बापू मोरे, राहणार किल्ले मच्छिंद्रगड, सपकाळ खोरी. मी कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे जे आम्हाला भोगायला लागतंय त्याविषयी 2-3 मिनिटात विश्लेषण करतो. हे जे घाण पाणी विहिरीत उतरतंय त्यामुळे 5-7 विहिरी बाद झालेले आहेत आणि त्या विहिरीचं पाणी पिणाऱ्या लोकांना कारखान्यावर जाऊन ॲक्वाचं पाणी आणावं लागतंय. दररोज कुटुंबाप्रमाणे 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये असा खर्च येतोय. शिवाय हे पाणी ओढ्याला लागून जातंय. तो ओढा म्हणजे आम्हाला वाहतुकीसाठी रस्ता आहे. रानात खत माती न्यायची, रानातली पिकं काढून आणायची, हे सगळं करायला चालत सुद्धा जाता येत नाही. वाहण्याचा प्रश्नच नाही. तर त्यासाठी त्या पाणी जे वाहत राहतंय सतत गुडघे इतकं, त्याच्यात बेड काँक्रीट टाकून रस्ता तो काँक्रीटचा केला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला ऊस वाहतूक थांबवता येणार नाही आणि ह्या दूषित पाण्याचं प्रदूषण पण कमी होईल. मग ते पाणी वेगात निघून जाईल. आता पाणी मुरतंय ते विहिरीत जातंय आणि विहिरीचं पाणी पिता येत नाही, ही अडचण आहे. तर या सगळ्याचा सामोपचारानं विचार करून लोकांना न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे.